हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेगाव खुडके शिवारात भावानेच मित्राच्या मदतीने सख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतालगत असलेल्या ओढ्यात खड्डा करून पुरून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी मृतकाचा भाऊ हरिभाऊ किसन खोळके व पवन धोंडू आखाडे या दोघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर रोजी रात्री 12:44 सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला। खून करण्यात आलेल्या मृतक तरुणाचे नाव शिवाजी किसन खोळके असून त्याचा दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 11:30 दरम्यान शेगाव खुडके शिवारात गळा दाबून व गळ्यावर दगडाने मारून जखमी करून आरोपींनी खून केल्याची फिर्यादी नारायण नामदेव खोळके यांनी दिल्यावरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणातील आरोपींनी मृतकाची सर्व जमीन मला मिळावी व सततचा अपमान करतो या कारणावरून सख्या लहान भावाचा खून केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत। यातील त्याचा मोठा सक्का भाऊ ज्यांनी पोलीस स्टेशन गोरेगाव येथे दिनांक 13/12/24 रोजी मिसिंग म्हणजे त्याचा भाऊ हरवल्याबाबत रिपोर्ट दिला होता। त्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध तपास घेणं सुरू असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये याचा मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके याचा सहभाग याचा त्याने काहीतरी घातपात केला असा दाट संशय आल्याने आम्ही गोपनीय माहिती घेऊन सदर अर्जदार म्हणजे आरोपी हरिभाऊ यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की दिनांक 12/12/24 रोजी मी माझ्या भावाला शेतामध्ये कामानिमित्त बोलवले व त्याला त्याचा मित्र पवन आखाडे याच्या मदतीने गळा दाबून व पवन आखाडे यांनी पाय धरून त्याने जीवानिशी ठार मारले व या घटनेविषयी काही वाच्यता होऊ नये म्हणून त्यांनी सदर प्रेत तिथून आणून बाजूला असलेल्या पाटामध्ये खड्डा खोदून पुरून टाकले व त्यांनी एक प्रकारे पुरावा नष्ट केला अशी माहिती दिल्याने आम्ही तात्काळ सदर आरोपीला घेऊन घटनास्थळी गेलो आणि तिथे पाहिले असता आम्हाला ते प्रेत पुरल्याचे निशाण दिसत असल्याने सदर कारवाई ही माननीय तहसीलदार यांच्या समक्ष होणे गरजेचे असल्याने तहसीलदार साहेब यांना फोनद्वारे कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना घटनास्थळी बोलवले व तहसीलदार श्री मानेसाहेब सेनगाव यांच्या समक्ष प्रेत उकरण्याचा पंचनामा केला। त्यावेळेस खरोखर एक त्यांचं प्रेत बाहेर आलं आणि त्यांचं प्रेत त्यांचे नातेवाईक यांनी ओळखले आणि त्याच ठिकाणी आम्ही पंचनामा करून पुढील कारवाईसाठी प्रेत सेनगाव येथे पाठवले। परंतु या घटनेमागे जे मुख्य कारण आहे त्याचा मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके याने त्याचा लहान भाऊ अविवाहित त्याचं लग्न झालेलं नाही त्याला त्याच्याकडे वडिलांपासून असलेली एकूण 20 एकर जमिनीपैकी त्याला 10 एकर जमीन उद्या जाईल ती त्याला जाऊ नये त्याचा हिस्सेवाटे होऊ नये म्हणून त्याने त्याच कारणासाठी त्याला मारून टाकलेले असं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणखी यामध्ये काही आरोपी आहेत का त्याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत आणि या मिसिंगचा आम्ही 12 तासामध्ये छडा लावून आरोपीस अटक केलेली आहे आणि सदर तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कोकाटे सर SDPO श्री दळवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सर या घटनेत रात्री अटक केलेल्या आहेत त्याच्याकडे आता PCR करून अधिक तपास करीत आहोत। महान्यूज साठी गोपाल सातपुते, सेनगाव, हिंगोली।